आयुष्यात पहिल्यांदा करतोय सगळं आणि खूप मजा येते. आता काही दिवसात बर्फवृष्टी झाल्यानंतर या पहाडांवरती बर्फ असणार आहे. मंदिराला इथे बाहेर लाईन आहे आणि दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जावं लागेल. हा खूप सुंदर लोकांची लाईन लागलेली आहे. मी एक टोपी घेतलेली आहे, थोडीशी बार्गेनिंग केली. 200 रुपये लाकडांपासून बनवलेले. काय किती छान पद्धतीची कलाकुसर आहे बघा इथे. आयुष्यात पैसा कमवतो आपण, परंतु पैसा कमवल्यानंतर त्या पैशाचा विनियोग कसा झाला पाहिजे, तर कुठेतरी फिरलं तरच त्याची मजा आहे. मित्रांनो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आम्ही सगळे निघलो आता कुलू मनालीला. कुलू मनालीला जाण्यासाठी माझ्यासोबत मिसेस आहेत, माझ्या छोटी चिमणी आहे, मोठी चिमणी आहे, ढाकणे सर आणि ढाकणे मॅडम. आमचा प्रवास चालू होतो आता इथून. आम्ही आलेलो आहोत पनवेल जंक्शनला. पनवेल जंक्शन कसं आहे ते आपण बघूयात आता. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला खूप छान सुंदर असे काही गाडीवाले असतात किंवा नाश्ता बनवणारे असतात, त्यांच्याकडून पार्सल घेऊन आलेलो आहोत ते. आणि प्रतीक्षालयामध्ये वेटिंग रूममध्ये आम्ही अशा पद्धतीने टेबल लावून हा नाश्ता करतोय. मित्रांनो 1 तास ट्रेन लेट होणार होती, परंतु आत्ता अनाऊन्समेंट झालेली आहे की ट्रेन वेळेवरती येणार आहे. म्हणून आम्ही सर्वजण आता ट्रेनची वाट बघतोय. धावपळ बसण्यासाठी गाडीमध्ये S2. या बाजूला रेणू बसली आहे, मॅडम आहे, आणि वरती छोटी चिमणी बसली आहे, आणि पलीकडच्या बाजूला सरांना जागा भेटलेली आहे. आणि इथून आमचा आता प्रवास चालू झालेला आहे. तब्बल 1 दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासानंतर आम्ही चंदीगडला पोहोचणार होतो, परंतु चंदीगडला काही थोडंसं आम्ही थांबण्याचा किंवा उतरण्याचा विचार नाही केला. आम्ही अंबाला छावणीला उतरलो आहेत. अंबाला छावणीला उतरल्यानंतर आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो आहे. आम्हाला रिसीव करायला मित्र आलेले आहेत गाडी घेऊन, आणि खूप छान प्रवास झाला. थोडीशी 3 ते 4 तास ट्रेन लेट झाली, त्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासाला खूप थोडासा त्रास होणार आहे. परंतु 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ट्रेनचं तिकीट आपल्याला अगोदरच कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. जर कन्फर्म नसेल तर खूप अवघड होतं. सोबत जर फॅमिली असेल तर आपल्याला तिकीट कन्फर्म नसल्यावरती खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट, थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या जवळ ब्लँकेट पाहिजे, त्यानंतर डोक्यावरची चांगली उबदार अशी टोपी पाहिजे, अंगात छान असं आपला जॅकेट पाहिजे किंवा स्वेटर पाहिजे, आणि सोबत काहीतरी खायला घ्यायला पाहिजे. अशा सर्व गोष्टी आहेत, प्रायमरी गोष्टी, हे आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर पुढे आम्ही आता निघलोय, आमच्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतोय. अवतीभोवती खूप धुकं आहे. या धुक्यातनं आता गाडी प्रवास करत करत पुढे निघते. आता कुठेतरी आम्हाला 2 दिवस झाला आम्हाला भूक लागलेली आहे. ट्रॅफिक पण भरपूर आहे, आणि आमचे मित्र आहेत ते आम्हाला खूप छान पद्धतीने आता पुढच्या 4 दिवसासाठी सोबत असणार आहेत. आणि कुठेतरी आम्ही आता जेवायला थांबणार आहोत. अगोदर पोटोबा नंतर विठोबा या म्हणीप्रमाणे अगोदर आम्ही जेवण करणार आणि पुढे मार्गस्थ होणार. आमची छकुली आणि मोठी मुलगी ढाकणे सर, ढाकणे मॅडम, आमच्या सौ, हे सगळे आम्ही आता खूप पुढे एन्जॉय करणार आहोत 2-3 दिवस. आणि काय काय करणार आहोत ते आपण पुढे बघूयात. तुर्तास तरी आम्ही आता मार्गस्थ होतोय. मनालीच्या दिशेने जात असताना आम्हाला भूक लागलेली आहे, म्हणून आम्ही एका धाब्यावरती थांबलेलो आहोत. पाठीमागे धाबा बघताय तुम्ही, अवतार धाबा म्हणून धाबा आहे. हा धाबा कसा आहे आणि इथली सिस्टीम कशी आहे ते दाखवतो तुम्हाला. बाहेरून असा गेटअप आहे धाब्याचा.
आणि आतमध्ये याच्यापेक्षा खूप सुंदर असं हे रचना केली. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं पूर्ण हा पॅक आहे. इकडे धाबा सिस्टीम जास्त आहे. हे बघा, हे काचेने पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. आणि आतमध्ये अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे बसण्याची, खूप सुंदर असं. आणि डेकोरेटिंग कसं केलं दाखवतो तुम्हाला मी. इथे आमची सगळी कंपनी बसलेली आहे जेवायला. बाय करा. डेकोरेटिंग किती छान केलंय बघा इथे. हे बघा, फील असा वाटतो की कधी आपण घरामध्ये आलो जेवायला असा फील वाटतो इथे. आणि अगदी टाकाऊपासून टिकाऊ हे एक उत्तम प्रकारचा इथे आपल्याला बघायला मिळतंय. अगदी असं वाटतच नाही की ढाबा आहे म्हणून. आपलं घर असं असतं ना सजवलेलं, मध्येच आरसा आहे, हा त्या पद्धतीने हा ढाबा आहे. ते वेगवेगळे कॅबिन आहेत आतमध्ये. आम्ही आतमध्ये आत्ता इथे बसलो होतो, परंतु आम्हाला ते थंड जास्त वाटायला लागलं, आम्ही बाहेर आलेलो. आणि इथे एक गमतीशीर गोष्ट आहे. हे बघा, हे तयार केलेले आहे तिथे छोटंसं. हे खालच्या बाजूचं हे जे कापूस वेचतो ना, त्या कापसाच्या वेचल्यानंतर जी बोंड राहतात कापसाची, सुकलेली बोंड, त्याच्यापासून हे डेकोरेटिंग केलेलं आहे. तसा खूप छान ढाबा आहे इथे. तुम्ही कधी भविष्यात आलात तर इथे ढाब्यामध्ये चव घ्यायला विसरू नका. रात्री आम्हाला यायला उशीर झाला. आम्हाला उशीर झाल्यामुळे काही आपण जास्त तुम्हाला कोणताही व्हिडिओ शेअर करू शकलो नाही. रात्री आल्यानंतर आम्ही या होमस्टेमध्ये थांबलो. या होमस्टेमध्ये थांबल्यानंतर आम्ही हे होमस्टे बुक केलं होतं अगोदरच. होमस्टेला किती खर्च आहे, काय आहे आणि कोणाचा आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये खाली मेन्शन करणारच आहे. परंतु इथे खूप छान असा व्ह्यू आहे आणि होमस्टेमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप छान फॅसिलिटी दिली जाते. आता हा कसा आहे होमस्टे आणि काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. रॉबिन सरांचं होमस्टे. याच्या बाहेर आपल्या भारताची शान तिरंगा इथे लावलेला आहे आणि समोर खूप छान असा व्ह्यू. सकाळची वेळ आहे, आकाशामधून थोडेसे कावळे आणि पक्षी इकडून तिकडे विहार करतायत. तिथे समोर सगळी ही ॲपलची ट्रीज आहेत, ॲपलचे ट्रीज आहेत, म्हणजे ॲपलचे बगीचे आहेत सगळे हे. आणि हा सुंदर व्ह्यू. आता आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचं आहे की होमस्टे कसं आहे ते. या बाजूला बाहेर जाळी आहे आणि ही एंट्री करतोय आपण आतमध्ये. याच्यामध्ये इथे डायनिंग टेबल आहे सुरुवातीला. या बाजूला CCTV कॅमेरा लावलेला आहे. वरती एक मजला आहे आणि इथून जिना आहे. इथे बसण्यासाठी खूप छान सोय आहे. इथे माझ्या 2 चिमण्या बसलेल्या आहेत आणि इकडे सर आणि मॅडम इथे मस्त बसलेले आहेत. तर हे झुंबर खूप छान आहे आणि ऐतिहासिक आहे. जुन्या पुराण्या आपण एखाद्या पिक्चरमध्ये जसं बघतो ना, त्या पद्धतीने हे झुंबर आहेत. आणि हा व्ह्यू समोरचा खिडकीमधला. आणि सर्वात महत्त्वाचा व्ह्यू कोणता दाखवतो तुम्हाला, इथून हे गॅलरीमधून. गॅलरीमध्ये आल्यानंतर इथे सुद्धा खुर्च्या आहेत बसण्यासाठी. आणि हा ऑसम असा व्ह्यू समोर बघा. हे सगळे बर्फाच्छादित हे शिखर आहेत. आणि इथे जर स्नोफॉल झाला ना, हे सगळे ॲपलचे बगीचे म्हणजे सफरचंदाच्या बागेमध्ये आणि ह्या रस्त्यामध्ये संपूर्ण बर्फ पडलेला असतो. हे सुंदर असे सर्व हे कॉटेजेस किंवा होमस्टे आहेत, हॉटेल्स आहेत, काही राहण्यासाठी त्यांनी बनवलेली घरं आहेत. आणि हे सुंदर असं एक होमस्टे रॉबिन सरांचं आहे. रॉबिन सरांनी खूप छान आम्हाला सोय करून दिली. इथपर्यंत गाडी येत नव्हती, परंतु आता यांनी रस्ता तयार केलेला आहे. रस्ता तयार केल्यामुळे पूर्ण गाडी इथपर्यंत येते. खाली आपली गाडी लावलेली आहे. आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो बेडरूम कसे आहेत ते. बेडरूममध्ये इथे एक बेडरूम आहे. हा पूर्ण 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि इथं दुसरं बेडरूम आहे. बेडरूममध्ये अगदी खूप छान पद्धतीने इथे बेड लावलेले आहेत. वरती सुद्धा लाइटिंग आहे. इथे हीटर आहे या कोपऱ्यामध्ये. आता आमचे इथे काही कपडे वगैरे टाकल्यामुळे आणि इथे ड्रॉवर्स आहेत कपाट्यात. आणि सर्वात महत्त्वाचा व्ह्यू या बाजूला. इथे सुद्धा खूप छान आणि सुंदर व्ह्यू. अगदी म्हणजे सकाळच्या सुरुवातीला तुम्ही पहिली सूर्यकिरण किंवा सकाळी 5:30-5 वाजता तुम्ही उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खिडकीचे पडदे उघडता ना, त्यावेळेस खिडकीचे पडदे उघडल्यानंतर आपल्या समोर येतो हा सुंदर आणि ऑसम असे हे बर्फाच्छादित शिखर. काय होतं की आपण ज्यावेळेस घरामध्ये असतो त्यावेळेस आपण टीव्हीमध्ये कुठेतरी बघितलेलं असतं की बर्फाचे डोंगर वगैरे आपण बघतो. परंतु प्रत्यक्षात आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला नेहमीच शिमला किंवा मनाली आपल्याला साथ घालत असतात. आणि अशा पद्धतीने हे डेकोरेट केलेलं यांनी होमस्टे. इथे थंडी जास्त पडते त्यामुळे इथे ओव्हन दिसतोय. इथे गरम पाणी करण्यासाठी हे छोटेसे भांडं आहे, याच्यामध्ये गरम पाणी केलं जातं. आणि समोरच्या बाजूला गॅलरी आणि
जिकडे पाहावे तिकडे निसर्ग सौंदर्य, म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेलं जे दान आहे ना ते हिमाचल प्रदेशला आहे, काश्मीरला आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी आपले एकदा तरी काश्मीरला जावं म्हणून. तर सुंदर असं हा व्ह्यू आहे. इथे सफरचंदाची झाडं पण खूप छान आहेत. आणि हा बहर येतो जून जुलैमध्ये, याला सफरचंद लागतात जून जुलैमध्ये. त्यामुळे आता तरी इथे काही सफरचंद नाही आहेत, परंतु ही सुकलेली झाड आहेत. याच्यावरती बर्फ पडल्यावरती बर्फ साठतो ना त्यावेळेस अप्रतिम असे दृश्य दिसतात. सकाळची वेळ आहे, ब्रेकफास्ट आलेला आहे. सर आणि मॅडम, आमच्या दोन्ही कन्या मॅडम सगळ्या बसलेल्या आहेत ब्रेकफास्टला. सुंदर असा ब्रेकफास्ट आहे. आम्ही सकाळी मागवलं होतं ऑमलेट. इथे परोठा आहे आणि या बाजूला पोहे आहेत. विशेष म्हणजे गरमागरम सर्व मिळत आहे. सुंदर अशी सकाळ आणि हा ब्रेकफास्ट. सर्व आता खाली उतरायला लागलेले आहेत. सकाळचा आमचा पूर्ण नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट झालेला आहे आणि सगळे आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघलेलो आहोत. तर सगळे एक 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 खाली. मनालीमधले रस्ते आहेत ना ते खूप अरुंद असल्यामुळे इथे रेल्वे सारखे चालू असते. समोर येणाऱ्या गाड्या आणि त्यांना मार्ग काढून देणं खूप कठीण जातं, म्हणून इथे थोडंसं खूप रेलचेल आहे, गर्दी आहे. आणि असे खूप छान छान पूल आहेत ना, आम्ही नेहमी रील्स मध्ये बघतो. हे नवीन पूल बनवलेला आहे आणि हे पुलांवरून जाताना ना खूप छान वाटतं. हे वाहून गेलेला पूल होता म्हणून सांगतायत आमच्या अंकित सर. हे नवीन पूल बनवलेला आहे. खूप छान व्ह्यूज आहेत इथे. सुंदर असं हे मनालीचं मार्केट आहे. याच्यामध्ये रेलचेल चालू आहे. इकडे मोठे मोठे पहाड आहेत आणि ज्यांच्याकडे आम्ही होमस्टेला थांबलेलो आहे त्यांचंच एक शॉप नंबर 216 आहे, रॉबिन सरांचंच. आता त्यांच्याकडेच आम्ही सूट घेणार आहोत. हे अशा पद्धतीने सगळी मंडळी उतरत आहेत खाली आणि इथे आम्ही सूट घेणार आहोत. म्हणजे काय होतं, 2 दिवस आपण बर्फामध्ये. रॉबिन सर हाय करिये, हाय करिये. 216 नंबर त्यांचं हे आहे इथे आणि इथेच आम्ही सगळे सूट घेणार. ते खूप छान छान प्रकारचे सूट आहेत इथे. ते पहा या बाजूला सुद्धा आहे. अगदी बर्फामध्ये घेतलं त्यांचं. बर्फामध्ये फिरत असताना थंडी भरपूर आहे, -10 टेम्परेचर जातं, त्यामुळं सूट घेणं गरजेचं असतं. होमस्टे पण सुद्धा आहे आणि सूट आहे. तिथे बूट आहेत बर्फामध्ये फिरण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्ही जर आलात तर या बाजूला तर 216 नंबर हे मार्केटमध्ये आहे. थोडंसं मनालीच्या मार्केटच्या पुढे आहे. इथे तुम्हाला टॉयलेट वगैरे सुद्धा सोय आहे सगळी. आणि हे पलीकडच्या बाजूचे खूप सुंदर असे हे बर्फाच्छादित डोंगर. इथे सगळ्यांची बार्गेनिंग चालू आहे सूट घेण्याची. ड्रेस घेतल्यानंतर आपल्याला सॉक्स विकत घ्यावे लागतात. हे सॉक्स वेगळे आहेत आणि सॉक्स विकत घेतल्यानंतर आमच्या दोन्ही चिमण्या अशा पद्धतीने त्यांचं ड्रेस वगैरे घालणं चालू आहे. आणि इकडे मॅडमचे सुद्धा रेलचेल चालू आहे. आलेल्या सर्व लोकांना इथे खूप छान पद्धतीने ड्रेस वगैरे दिले जातात. मित्रांनो, रॉबिन सरांच्या शॉपमधून आम्ही सर्वांनी ड्रेस घेतलेले. ॲडव्हेंचर करायचं आम्हाला पुढे जाऊन. ड्रेस घेतल्यानंतर आमचे सगळे शूज वगैरे जे होते किंवा ड्रेस होते ना ते बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि आता सगळे आमची जी कंपनी आहे ते आपापले ड्रेस घालून तयार आहे आणि आम्ही पुढच्या दिशेने निघतोय. आता सकाळची वेळ आहे. खाली खूप सुंदर अशी नदी वाहते आणि इथे आम्ही थांबलोय झिपलाईनसाठी. झिपलाईन म्हणजे इथे 2 अशा पद्धतीने तारा लावलेल्या आहेत त्यांनी, या बाजूने त्या बाजूने जाण्यासाठी. आणि आता अशा पद्धतीने आम्ही इथे जाणार आहोत. ओके, बाय बाय. कोकराच्या साईन आम्ही फिरतोय आणि मनालीच्या लाईनवर आम्ही बघतोय किती मजा येते. हे आयुष्यात पहिल्यांदा करतोय सगळं आणि खूप मजा येते. ॲडव्हेंचर खूप मजा येते. खालनं फाटलेली आहे. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही शेवट सायलेंटवर नाही करणार.
देवदारच्या या गर्द अशा झाडीमध्ये, उंच उंच झाडीमध्ये आता मला याक रायडिंग करायची आहे. म्हणजे याक नावाच्या प्राण्यावरती बसून आम्हाला ॲडव्हेंचर करायचं आहे. इथे गेट नंबर 10 आहे पाठीमागे, आणि गेट नंबर 10च्या ठिकाणी आमचं तिकीट काढण्यात आलेलं आहे. ही आमची गँग आहे, सगळी गाईड आहेत आणि आम्हाला याक रायडिंग करणार आहेत. हे आमचे छोटे पिल्लू आहे. बळा बायकर हायकर. हां, आता आम्ही याक रायडिंगसाठी जाणार आहोत. याकवर बसण्याचा अनुभव कसा असतो ते बघणार आहोत आम्ही. 26 नंबरच्या याक जवळ जायचे. तर बरेच प्रमाणात याक आहेत. हे बघा, अगदी थंड वातावरण आहे आणि या याकांच्या पाठीवरती असे मोठे मोठे केस आहेत ना, त्याच्यामुळे ना थंडी लागत नाही. आणि हे चामड्याचे अशा पद्धतीने त्यांच्या बसण्याच्या आसन व्यवस्था, हे निवांत बसलेले याक आहेत. हे आपलीच वाट बघतायत की कोण आमच्याकडे येतोय आमच्या पाठीवरती बसण्यासाठी. हे गरीब बिचारे प्राणी. खाली आमचे सर गेलेले आहेत त्या गाईडला घेऊन यायला, आणि पलीकडच्या बाजूला खूप सुंदर असं वातावरण आहे. हे आमची गँग. चला या अलीकडे या. चलो सर, करेगा राईट. अलीकडे सर आणि मॅडम बसलेले आहेत. हाय सर जी, हाय करू. आणि इकडे बघा आमच्या मॅडम आणि ते बसलेले आहेत. ते खूप छान. आता हे याक निघणार आहे तिथून. अरे वा, याक वरती निघलेले आहेत. बाय करा. आणि हे याक निघलेले गरीब प्राणी आहेत. त्या गरीब प्राणीवर 2 पायाचे प्राणी बसलेले आहेत. हा चलो जी. दोन पायाचे प्राणी 4 पायाच्या प्राण्यावरती बसलेले आहेत. इधर देखो जी. हो हो, हा बहुत बढ़िया. हो हो, हे बघा खूप सुंदर. बिचारे गरीब प्राण्यांवरती अत्याचार करतायत. हे टुरिझम खूप छान आहे मित्रांनो. आयुष्यात फिरल्याशिवाय जग दिसत नाही असं म्हणतात. आणि अशा मोठ्या मोठ्या जंगलामधून हे ॲडव्हेंचर करणं खूप मजेशीर येतं. हे बिचारा एकटाच बसलेला इकडं, आणि हे खालच्या बाजूने लांबून सवारी करत करत आणतायत. मी पण बसणार आहे काही वेळाने, परंतु हे तिथूनच वळवलेलं आहे. त्यांना तिथूनच वळवले. मला वाटलं वरच्या बाजूला घेऊन येत आहेत, परंतु वरच्या बाजूला नाही घेऊन आले. त्यांना इथूनच वळवण्यात आलेलं आहे. हे बघा, हे बघा. खूप मजेशीर चालू आहे. एन्जॉय कसा असतो ते आपल्याला शिमल्यामध्ये आल्याशिवाय, हिमाचल प्रदेशमध्ये आल्याशिवाय बघायला मिळत नाही. व्यवस्थित बसा, पडाल नाही तर. बाय करा. दोन पायाचे प्राणी 4 पायाचे प्राणी यांवरती बसलेले, धूळ उडत उडत एक चाललेले आहेत. एका साईडला मॅडम झुकल्यामुळे पडण्याची भीती वाटते त्यांना. आणि ही सुंदर अशी रायडिंग, याक रायडिंग इथं संपलेली आहे. हे बघा, हे बघा आणखीन हे नवीन एक आश्चर्य बघायला मिळालं. हा गुबगुबीत ससा. ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय तसा. टुबू तुझ्या हातात कितीस ती? टुबूने घेतलं होतं का? बाळाच्या हातात द्या एकदा. बाळाच्या हातात घ्या. बाळ घ्या हातात. ते हातात घे ना, ते पळून जाईल तो. हे बघा 2 ससे आहेत. हे छोटा, माझा छोटा ससा आणि हा यांचा ससा. खूप छान, मस्त. ज्यांचा ससा आहे ना, ते काका म्हणतात आरामात घ्या, काही टेन्शन घेऊ नका. आणि त्याला असं गोंजारा, छान छान पद्धतीने गोंजारा, ते गोंजारण्यासाठी सांगतायत. खूप छान आहे, गुबगुबीत आहे. भारी वाटलं. या सशाबरोबर आमची
आयुष्यात पैसा कमवतो आपण, परंतु पैसा कमवल्यानंतर त्या पैशाचा विनियोग कसा झाला पाहिजे, तर कुठेतरी फिरलं तरच त्याची मजा आहे. आणि आम्ही सगळे आता हिरो सारखे दिसतोय, म्हणजे पिक्चर मध्ये सगळे हिरो दिसत आहेत, हिरोईन दिसत आहेत, तसे आम्ही म्हातारे पण हिरो दिसत आहेत. मनालीच्या या खालच्या भागामध्ये नदीच्या किनारी अशा मोठ्या मोठ्या स्विंग, जेंट स्विंग नावाचा एक प्रकार आहे, जिथे आपल्याला दोन्ही पट्टे लावले जातात कमरेला आणि मोठे मोठे झुले दिले जातात, म्हणजे झुलवले जातात. अशा प्रकारचं हे माहोल आहे, वातावरण आहे. आणि पूर्ण या पहाडावरती घर आहेत, रस्ते बनवलेले आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. गाडी पार्किंग लावली होती, आमचा इथला भाग झालेला आहे. आता पुढे आम्ही जातोय, सोलंग विलेज वरून पुढे जातोय आता. मित्रांनो, ही सोलंग व्हॅली आहे आणि याच्यामध्ये रोपवे पण आहे, इथे गोंडोला आहे, सोलंग व्हॅली पण आहे इथे, जसं गुलमर्ग मध्ये तसं इथे. आता काही दिवसांनी ते बर्फ पडल्यानंतर हे पूर्ण बर्फाच्छादित होतं आणि वरती बघा, वरच्या बाजूला गोंडोला आहेत, म्हणजे कार केबल आहेत. मित्रांनो, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल टनेल बनवलेला आहे. इथे अटल टनेलला आम्ही क्रॉस करून पुढे जातोय. टोटल 9.2 किलोमीटरचा हा टनेल आहे आणि टनेलला इथून सुरुवात होते. अशा पद्धतीने अटल टनेलचा हा फ्रंट व्ह्यू आहे आणि पाठीमागे बर्फाचे डोंगर आहेत, त्याच्यावरती जे हे सर्व ढग आलेले आहेत, त्या ढगामधून काही वेळातच बर्फवृष्टी होणार आहे आणि वरच्या बाजूला होतीये असं आमचे अंकित सरांनी मला सांगितलेलं आहे. तर अटल टनेल कसा आहे, 9.2 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, तो आपण थोड्या वेळात बघूयात. तुर्तास हा अटल टनेलचा फ्रंट व्ह्यू. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथं खाद्य मिळतं, इथं नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर आपण पुढे मार्गस्थ होऊ शकतो. मी आता एंट्री करतो अटल टनेलमध्ये, गाडीमधूनच व्हिडिओ काढणं चालू आहे आणि सुंदर असं हे रोहतांग, अटल टनेल रोहतांग साऊथ पोर्टल 9.2 किलोमीटरचा आहे. बर्फाने आच्छादलेले हे सगळे डोंगर आणि या डोंगरामध्ये त्या ॲडव्हेंचर काही वेगवेगळे काही ॲक्टिव्हिटीज होतात. त्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही चाललो आहे. जवळपास 200 मीटर आम्हाला चालत जायचं आहे. चारी बाजूने बर्फ पडलेला आहे, सरपुटे चालत आहेत, चारी बाजूने बर्फ आहे आणि आम्ही सगळे सूट वगैरे घालून पुढे चाललो आहे. आम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आम्हाला 216 नंबरवरती शॉप दिलेलं आहे. इथे शॉप वेगवेगळे असतात. तुम्ही जर आलात तर अगोदरच शॉपवरती सगळे ॲडव्हेंचर वगैरे बुकिंग करावे लागतात आणि त्यानंतर पुढे यायचं. काय होतं की पॅकेजमध्ये घेतल्यानंतर आपल्याला चीपमध्ये पडतं. ऐन वेळेला आपण जर घ्यायला गेलात तर ते कॉस्टली राहतं. म्हणून अगदी वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. खाण्यापिण्यासाठी स्टॉल वगैरे भरपूर आहेत. 165 नंबरचे आम्हाला एक काउंटर दिलं होतं.
165 नंबरपासून आम्हाला खाली जायचं आहे आणि 216 नंबर पण येणार आहे. त्यामुळे 165 पाशी आम्ही चालत आलो 200 मीटरपर्यंत. आता खाली जातोय आम्ही. खाली गेल्यानंतर अशा प्रकारे ॲडव्हेंचर करणारे लोक वापस येताना आणि आम्ही आतमध्ये जाताना दिसतोय. स्लिपरी आहे, बर्फ भरपूर असल्यामुळे स्लिप होण्याची शक्यता आहे. मी स्लिप झालो होतो आता. आणि हे काउंटर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, खूप छान आहे. खालच्या या भागामध्ये आता जातोय आम्ही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर चालतात आणि आम्ही पण ॲडव्हेंचर करत चाललोय. हळू हळू हळू. नाही मी जाणार. अरे अरे, ही तर मजा आहे याच्यामध्ये. हे करत असताना वजन मागं पुढं होतं. गंमत येते करताना सगळे. शिकते शिकते, बघूया बघूया शिकते कशी शिकते ते. खूप छान खूप छान रेणू शिकते. वा वा वा, खूप छान खूप छान. स्किपिंग कशी करावी लहान मुलं समजून घेतात, परंतु आमच्यासारख्या मोठ्या माणसांना ते काही स्किपिंग करता येत नाही. खूप छान. स्लिप करो, स्लिप आहे स्लिप. हाँ चलो. चालत चालत चाललेली आता. दीदी बस थांब. बस वापस वापस कर दो, वापस हो गए. चल चल. मित्रांनो, सगळे जे स्केटिंगचे प्रकार होते, ॲडव्हेंचरचे प्रकार होते, सगळे पूर्ण केलेले आहेत. आता काहीतरी खावं म्हणून या ठिकाणी बसलोय. या ठिकाणी खूप छान असे टेबल लावलेले आहेत त्यांनी. वरच्या बाजूला टेबल आहेत आणि पाठीमागे बर्फ आहे सगळा. विचार करा, एवढ्या उंचीवरती आम्ही बसलेलो आहोत, मॅगीचा आस्वाद घेतोय. पाठीमागे बर्फाच्छादित डोंगर आहेत. किती छान माहोल आहे हा. मॅगी अशी गरमागरम आहे की खाईपर्यंत ती थंड होते. चारी बाजूने सर्व पर्यटक आहेत. गमत दाखवतो. हा हॉटेलचा वरचा रूफ आहे आणि आम्ही कुठे बसलोय बघा. आता इथून तुम्हाला समजेल की आम्ही कुठे बसलोय. हे बघा, हे बघा, ह्या बाजूला मजा आहे ना. आता आम्ही लोकल सायटिंग इथं फिरत आहोत. लोकल सायटिंगसाठी पहिला आमचा पॉईंट आहे वशिष्ठ टेम्पल. वशिष्ठ ऋषींचं हे मंदिर आहे. त्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला खूप मनालीमध्ये वरती टॉपला यावं लागतं गावामधून. आता पुढे खूप छान असं मंदिर आहे. ते मंदिराच्या अगोदर हा एरिया कसा आहे ते तुम्हाला दाखवतोय.
मंदिराकडे जाण्याचा रस्ता एकदम अरुंद आहे. तिथे पार्किंग आहे. पार्किंग नंतर अशा गल्ल्या आहेत छोट्या छोट्या, अगदी नॅरो म्हणजे एकदम अरुंद गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यामधून दोन्ही बाजूला अशी दुकान आहेत. या दुकानांच्या मधून आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. रेणू हे आमचं छोटुलं बाळ इकडे तिकडे बघत चाललेले. पुढे आपल्याला मंदिराकडे जाणारा रस्ता कसा दाखवतो. या बाजूला इथे आपल्याला पायातले सगळे शूज वगैरे काढायला लागतील. नंतर आपण आतमध्ये जाऊया. मंदिरामध्ये एंट्री करतोय मी आता. मंदिर अशा पद्धतीने एंट्री केल्याबरोबर आपल्याला प्राचीन खूप सुंदर कलाकुसर खाली दिसते. हे सुंदर असं मंदिर. मंदिराला इथे बाहेर लाईन आहे आणि दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जावं लागेल. हा खूप सुंदर असा नजारा आहे बाजूचा. अगदी कलाकुसर खूप छान आहे. मंदिराचा बाहेरचा भाग. हा मंदिराचा आतला भाग. आता आतमध्ये जातोय आम्ही दर्शनासाठी. ही देवता आहे वशिष्ठ देवता. खूप सुंदर कलाकुसर आहे आतमध्ये. अशा पद्धतीने कलाकुसर आहे इथे मंदिरामध्ये. वशिष्ठ ऋषी. इथे बाजूलाच गरम पाण्याचे कुंड आहेत. परंतु इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे फोटो काढायला नाही सांगितले आहेत, कारण माणसं आंघोळ वगैरे करत असताना फोटो काढू नका असं सांगितलेलं आहे. तरी देखील सकाळी कोणी आंघोळ करत नसेल असं वाटतंय. आंघोळ कोणी करत नसेल तर फोटो काढायला काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे गरम पाणी आहे इथे. अशा पद्धतीने हे गरम पाण्याचे कुंड आहेत. मंदिराचा हा बाहेरचा भाग आहे. आताच आम्ही या मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो. हा बाहेरचा भाग. गर्दी असते नेहमी इथे. प्रत्येकजण जो प्रवासी कुलू मनालीला आलेला आहे तो प्रत्येकजण इथे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. हा पूर्ण एरिया. चला आता पुढे आम्ही निघतोय पुढच्या स्पॉटला. लोकल स्पॉट्स आम्ही आता चालू केलेले आहे. बघूया पुढे कोणते कोणते स्पॉट आम्हाला बघायला मिळतात. सुंदर अशी झाड आहेत ही देवदार वृक्षाची. आणि या देवदार वृक्षांच्या मध्ये हे सुंदर असं रमणीय ठिकाण हिडिंबा मंदिर. झाडांची उंची एवढी मोठी आहे ना. हे झाडाचं लाकूड एवढं चिवट असतं. या झाडाच्या लाकडांपासून हे मंदिर बनवलेलं आहे. मित्रांनो, मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी छोटासा रस्ता आहे. म्हणजे मनालीपासून आतमध्ये वरती मंदिराकडे येण्यासाठी एकदम लहान रस्ता आहे. म्हणजे मोठी 4 व्हीलर गाडी येण्यासाठी. त्यामुळे शक्यतो आपण जर याचा प्लॅन करत असेल मनाली ट्रिपचा तर पॅकेज तुम्ही घेतल्याशिवाय येऊ नका. पॅकेजमध्ये असेल तरच तुम्हाला पॅकेजच्या मार्फत खूप सोयीस्कर ठरतं ते. आमची छोटी चिमणी काही थांबत नाही. तिला एक उत्सुकता झालेली आहे की मंदिर कसं आहे बघायला. मंदिराच्या बाहेर अशा पद्धतीने विक्रेते आहेत आणि ते विणतायत बघा. विणत त्यांचं विकण्याचं पण काम चालू आहे. म्हणजे एकीकडे विणणं दुसरीकडे विकणं ॲट अ टाइम चालू आहे. थंडी वगैरे भरपूर असल्यामुळे थंडीपासून उबदार अशी कपडे आहेत. आणि हा आसपासचा परिसर. आता हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर बरीच लोक आता फोटोग्राफी वगैरे करतायत. सुंदर हे ठिकाण. पावसामध्ये बर्फामध्ये हे पूर्ण मंदिर झाकून गेलेलं असतं. चला वरती जाऊयात आपण. अगदी चारी बाजूने गर्द अशी झाडी आहे आणि मोठे मोठे देवदार वृक्ष. खूप छान वातावरण आहे. पर्यटकांची रेलचेल भरपूर आहे. भरपूर असे पर्यटक आहेत इथे. महाराष्ट्र, गुजरात,
कर्नाटक, आंध्र अशा देशाच्या चारही बाजूंना पर्यटक भरपूर येतात. हे बघा मंदिराचा बाहेरचा भाग आहे हा. इथे कोणत्या तरी प्राण्यांचे डोक्याचे शिंग लावलेले आहेत. हे मंदिर मंदिराच्या बाह्य भागामध्ये अशा पद्धतीने हे खोपडी आणि शिंग लावलेले आहेत. बघा इथे पण आहेत. हे पहाडी ज्या शेळ्या वगैरे असतात ना, मेंढ्या वगैरे, त्यांच्या खोपड्या आहेत या. डोंगरामध्ये किंवा पहाडामध्ये भेटणारा हा हरिण किंवा रेंडियर यांचे खोपडे दिसतात. आणि ही सुंदर अशी कलाकुसर बघा इथे मंदिराच्या बाह्य भागामध्ये. एवढी छान कलाकुसर केलेली आहे अशा पद्धतीने. मंदिराच्या आतल्या भागामध्ये आपल्याला शूटिंग करणं अलाउड नाही आहे. आपल्याला मोबाईल बंद करावा लागेल. त्यामुळे बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं की काय. असं सुंदर प्रकारे कलाकुसर आहेत. मित्रांनो, हडिंबा टेम्पल झाल्यानंतर आम्ही आता मॉल रोडला चाललो आहे. आता मॉल रोड कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. लोकल सायटिंग करत असताना मॉल रोड सुद्धा बघणं गरजेचं असतं. हडिंबा टेम्पलवरून येणारा हा रस्ता आपल्याला मॉल रोडकडे घेऊन जातोय. खूप सुंदर असं हा मॉल रोड आहे. गाड्यांची रेलचेल चालू आहे खालच्या बाजूला. आता आम्ही पुढे जातोय. मॉल रोड आतमध्ये मार्केट वगैरे आहे. हा मेन एरिया आहे. तो कसा आहे ते तुम्हाला दाखवतोय पुढे. तर तिथे ट्रॅफिक आहे. तर थोडंसं पुढे गेल्यावरती आपण पुन्हा चालू करूया. हे बघा आमच्या समोर ही सगळी मंडळी जात आहेत. मंडळी पाठीमागून येत आहेत. गाड्यांची रेलचेल भरपूर चालू आहे. माणसांची रेलचेल भरपूर आहे. एंट्री आहे इथून. हे बघा चारी बाजूने गाड्या आहेत. मनालीचं हे मेन मार्केट. मनालीला कोणी येतो ना, हे मेन मार्केट बघितल्याशिवाय जात नाही. आता आम्ही मार्केटमध्ये फिरणार आहोत. मॉल रोडला फिरणार आहोत. आकर्षण महत्वाचं आहे. अगदी गजबजलेला हा भाग आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा हा पुतळा आहे. सुरुवातीला आल्याबरोबर हा आपला लक्ष वेधून घेतो आणि मग इथून पुढे आपण जातोय. मॉल रोडमध्ये काहीतरी शॉपिंग करायची म्हणून आम्ही एका दुकानामध्ये घुसतोय. आता खिसा गरम असेल तरच मॉल रोडला शॉपिंग करायला या, अन्यथा येऊ नका. हे सुंदर असे काही टॉईज आहेत बघा. इथे रंगबिरंगी कलरचे सगळे वेगवेगळे इथे टॉईज वगैरे आहेत उपलब्ध. अगदी वेगवेगळ्या आकर्षक अशा टॉईज किंवा गिफ्ट आर्टिकलने सजलेला हा मॉल रोड. खूप सुंदर काही गोष्टी आहेत. खरेदी करण्यासाठी बरेच पर्यटक येतात. तुम्ही कधी आलात या बाजूला तर निश्चित मॉल रोडला व्हिजिट करा आणि काहीतरी नवीन जगामध्ये काय आणखीन वेगवेगळं बघण्यासारखं ते बघा. आरसा वगैरे कसा आहे तो बघतायत. खूप सुंदर आहे. ओके, पॉकेट सारखा आरसा आहे तो. कुठेही तुम्ही घेऊन फिरू शकता. बर्फ पडायला लागल्यानंतर ह्या छत्र्या वगैरे असे विक्रीसाठी उपलब्ध आहे तिथे. खूप सुंदर असा हा मॉल रोड आणि त्याच्यामध्ये हे सजलेली खूप छान छान दुकानं. आम्ही खरेदी केली बघा. ही किचन वगैरे खरेदी केलेलं आहे. हिमालयन टोपीज वगैरे आहे तिथे. बार्गेनिंग होत नाही इथे. बार्गेनिंग विचारलं त्यांना, फिक्स रेट आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. या मार्केटमध्येच एक सुंदर असं एक मंदिर आहे. हे बघा, जय माँ दुर्गा का मंदिर आहे हे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मेन मार्केटमध्येच आहे. अतिशय सुबक आणि छान कलाकृती केलेल्या आहेत या मंदिरामध्ये. मॉल रोडला मी एक टोपी घेतलेली आहे. थोडीशी बार्गेनिंग केली. 200 रुपये किंमत होती, 150 रुपयाला घेतलेली आहे.
हिमालयामध्ये प्रसिद्ध असलेली ही टोपी घेतलेली आहे. खूप छान दिसते मला ही टोपीमध्ये. ही गुलाबजामुन आहेत, वेगळ्या प्रकारचे गुलाबजामुन आहेत. 50 रुपयाला गुलाबजामुन आहेत हे आम्ही घेतलेले आहेत विकत. बघूया, खाऊन बघूयात. खूप छान आहे, गरमागरम आहे, खूप छान आहे, मस्त लागतंय. मॉल रोडला आणखीन एक दुकान आहे बघा. लाकडांपासून वेगवेगळ्या कलाकृती इथे बनवलेल्या आहेत. अगदी पाणी पिण्याच्या ग्लासपासून मनी बँक आहे, शुगर कॉफी वगैरे बँक, जानेवारी फेब्रुवारी, आणि हे वुडनचे सगळे लाकडांपासून बनवलेले. काय किती छान पद्धतीची कलाकुसर आहे बघा इथे. लाकडांपासून बनवलेल्या या घड्याळ बघा, रुद्राक्ष त्याच्यामध्ये आहे. हे बघा, रुद्राक्षांपासून म्हणजे बाहेरच्या बाजूला लाकडाची फ्रेम आणि आतमध्ये रुद्राक्ष आहे. खूप छान पद्धतीने हे लाकडाची फ्रेम आहे, मसाल्याचा बॉक्स आहे हा. किती छान गोष्टी आहेत बघा, कलाकुसर. आयुष्यात आमचे मित्र किंवा माझे वडील म्हणायचे की आयुष्यात माणसाला काहीतरी कला आली पाहिजे. ही कलाकुसर आहे, पूर्ण लाकडांपासून बनवलेली आहे. या बाजूला आणखीन वेगळी कलाकृती आहेत. म्हणजे माणसाने इथं आल्याबरोबर काही ना काही शॉपिंग करावी, हे आवाज, काहीतरी शॉपिंग करावी अशी वाटते. असं ही कलाकुसर खूप छान पद्धतीची आहे. जरूर इथे मॉल रोडला आल्यावरती तुम्ही भेट द्या. माझी मुलगी काहीतरी सांगते, हा इथे बाहुली डान्स करते. हे बघा, खूप छान पद्धतीचे इथे आकर्षक असे बनवलेले आहेत. हा, हौसेला मोल नसतं. अशा पद्धतीने हे बार्गेनिंग करून विकत घेण्यात मजा वेगळी असते. हा बाहेर असा खूप छान व्ह्यू इथून. मनालीचा हा मेन मार्केट, गर्दी आणि रहदारी भरपूर असते इथे. वरती अडकवलेले वेगवेगळे टॉप आहेत, त्याच्यामध्ये बाहेरून जातानाच हा टॉप आवडला. टॉपची किंमत पण आपल्या महाराष्ट्रातल्या मार्केट एवढीच आहे. 400-500 रुपयाच्या जवळपास चांगले टॉप मिळतात महाराष्ट्रामध्ये. त्याच पद्धतीने इथेही सुद्धा हँडवर्क आहे, हे हाताने करतात बघा. हे याची किंमत 500 रुपये सांगितलेली आहे. बघूया कमी जास्त झालं तर, नाहीतर मग विकत घेऊयात. मॉल रोडला फिरून आम्ही आता मार्गस्थ होतोय. भविष्यात कधी येऊ नाही येऊ माहीत नाही, परंतु मॉल रोडवरून थोडीफार खरेदी करून ही आमची बच्ची इकडे आहे. आम्ही आता बाहेर पडतोय. 3 दिवसामध्ये खूप छान अनुभव मिळाले. मित्रांनो, आपण जर मनालीचा प्लॅन करत असाल तर निश्चितपणे या होमस्टेला तुम्ही प्रेफरन्स द्या, प्रथम प्राधान्य द्या. कारण इथे आल्यानंतर ते खूप आपुलकीनं काळजी घेतात सर्वांची, सगळ्या आपल्या येणाऱ्या टुरिस्टची. त्यामुळं मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर वगैरे टाकणारच आहे. परंतु हे माझ्या पाठीमागे जे बघताय ना, ते सफरचंदाची झाडं आहेत. अवतीभोवती सर्व सफरचंदाची बाग आहे आणि त्या बगीच्यामध्येच यांचं होमस्टे असल्यामुळं त्यांची सेवा एवढी विनम्रतेची आहे की आपण इथे आल्यानंतर भारावून जाल त्यांच्या सेवेला. खूप छान पद्धतीचं यांचं आदरातिथ्य आहे. त्यामुळे कृपया माझं तुम्हाला एक सजेशन राहील की आपण जर मनालीला येत असाल ना, तर मनालीपासून अगदी मेन मनालीच्या स्टँडपासून एक 3-4 किलोमीटरला हे होमस्टे आहे. निवांत आहे. मनालीच्या गर्दीमध्ये आणि घाईमध्ये न थांबता आपण इथे या. इथे बघा सगळे चेकआउट होत आहेत. आमची मोठी चिमणी, छोटी चिमणी, सर, मॅडम सगळे इथे आलेले आहेत. आणि ॲडलिना मॅडमचं तुम्हाला आता सांगितलं होतं, खूप आदरातिथ्य चांगले ते ॲडलिना मॅडम आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आणि अँसनचं जे आता हे होमस्टे आहे त्याच्याविषयी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल.
साधारणतः 8 वाजता आम्ही चेकआउट झालो. चेकआउट झाल्यानंतर आम्ही कुलूच्या मार्गे कसोल आणि आता मणिकर्ण आलो आहे. कसोल हे खूप छान रमणीय ठिकाण आहे. ते कसं आहे ते थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु आम्ही पोहोचलो आता मणिकर्णला. मणिकर्णमध्ये आम्ही काय पाहणार आहोत तर गरम पाण्याचे कुंड आहेत आणि गुरुद्वारा आहे. ह्या 2 गोष्टी पाहणार आहोत. मणिकर्ण कसं आहे ते आता बघूयात आपण. मणिकर्णमध्ये तुम्ही या बाजूने आल्यानंतर तुम्हाला असे मोठेचे मोठे शिखर दिसतील. चारी बाजूला डोंगर आहेत आणि या डोंगरांमधून हा रस्ता आहे तो डायरेक्ट इथे येतो. इथं आल्यानंतर इथे तुम्हाला गाडीला पार्किंगला वगैरे सोय आहे. गाड्या इथे लावल्या जातात आणि पाठीमागे मोठा असा हा खूप छान डोंगर आहे. थंड भरपूर आहे इथे. हिमाचल प्रदेश परिवहन की ही बस आहे. म्हणजे असे या भागामध्ये आल्यानंतर तुम्हाला गाडी पार्किंगला इथे जागा आहे. थंडी भरपूर आहे. माझे हात असे हलतायत एवढी थंडी आहे. आणि वरच्या बाजूला जे बर्फ वगैरे वितळतं त्याचं पाणी खाली येत आहे. पुढे जाऊन या पुलावरून आम्ही पलीकडे जाणार आहोत. या बाजूकडून स्टँडवरून उतरल्यानंतर इथे गाडी पार्किंग केल्यानंतर इथून आम्हाला गरम पाण्याचे कुंड बघायला जायचं आहे. मणिकर्ण अतिशय थंड आहे. इथे सध्या -डिग्री तापमान आहे. आणि इथे बघा भाजीपाला खूप छान पद्धतीने आलेला आहे. सकाळची वेळ आहे, 10:30-11ची वेळ आहे आणि ताजा भाजीपाला इथे फ्रूट्स वगैरे दिसतात तुम्हाला. आणि हा हिरवा भाजीपाला, असं वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला इथे मार्केटमध्ये. आणि आता आपण पूल बघतोय. या पुलाच्या पुढे जातोय आपण. खूप छान झुलता पूल आहे आणि हे सुंदर असं हे ठिकाण आहे. तिथे वाफा निघतात बघा. हे बघा वाफा निघतात. कदाचित तिथे जायचं आपल्याला. चारी बाजूने खूप सुंदर असं डोंगर आणि या डोंगरांमध्ये हे वसलेलं मणिकर्ण नावाचं एक खूप सुंदर ठिकाण आहे. घरांची रचना अगदी खूप छान आहे. आमची सगळी फॅमिली फोटोमध्ये व्यस्त आहे. घरांची रचना खूप छान आहे बघा. पुढे जातो मी आणि पुढून यांचं फुटेज घेतो मी. अगोदर तुम्हाला थोडंसं हा भाग दाखवतो. हा बघा, या बाजूला नदीचे प्रवाह, डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे मणिकर्ण खूप सुंदर असं ठिकाण. दोन्ही बाजूला अरुंद असा रस्ता आहे आणि अरुंद या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने मार्केट आहे. मार्केटमध्ये दुकान आहेत. थंड खूप आहे इथे. थंडीमुळे हात पण माझे थरथरत आहेत आणि बोलता येईना गेले, एवढी थंडी आहे. या मार्केटमधूनच हा रस्ता जातोय पुढे. मणिकर्णमध्ये हे प्राचीन राम मंदिर आहे बघा. इथे ओम शिवशक्ती धर्मशाळा श्रीराम मंदिर मणिकर्ण. पाठीमागे मोठे मोठे पहाड आहेत आणि त्या पुढे कुंड आहे. कुंडाकडे जातोय आपण. अगदी मंदिरापासून काही अंतरावरती कुंड आहेत आणि इकडं सर्व जी मंदिर आहेत ना ती खूप छान पद्धतीने कलाकुसरीने भरलेली आहेत. लाकडावरती कलाकुसर करून अतिशय सुबक अशी मंदिरं बघा. इथे हे कलाकुसर किती छान आहे या मंदिरावरती. त्याचं रूप आहे ना, खूप देखणं रूप आहे. आता पुढे गरम पाण्याचे कुंड आहेत. इथे वाफा वाहत आहेत बघा, वाफा निघत आहेत. हा 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 हा, हे बघा इथे वाफा निघत आहेत. पाणी उखळतं इथे, उखळतं पाणी इथे. थंडी एवढी आहे की माझे हात थरथरत आहेत. असल्या थंडीमध्ये इथं गरम पाणी आहे बघा. इथे हे वाफा बघा कशा निघत आहेत. हा अजबच देखावा आहे. इकडे बाहेर एवढी थंडी पडलेली आहे की बोबडी वळलेली आहे आणि इथे मात्र गरम पाणी आहे. गरम पाण्याची कुंड आहेत. हे अजब आहे. देवाचं जे सगळं रूप आहे. मी एका हाताने एका बोटाने मोबाईल पकडलेला आहे, एवढं हात माझे कडकडत आहेत. हे उखळतं पाणी आहे आणि माझ्या पाठीमागे तिथे उखळत्या पाण्याच्या बाजूलाच
इथं गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळीसाठी आहे, सोय आहे इथे. पलीकडे जेंट्सला आहे आणि अलीकडे इथे लेडीजला आहे. म्हणजे आपल्याला आंघोळ करायची असेल तर इथे येऊन आंघोळ करायची. सकाळी 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तिथे दाखवलं आहे आणि 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आपण आंघोळ इथे करू शकतो. या बाजूला जेंट्स लोकांसाठी आहे. आणि बघा हे उकळतं पाणी. मी पण थोडंसं वाफेवरती मी हात शिकवून घेतो. सगळ्यांनी बाय करा इकडे बघून. मित्रांनो, आता प्राचीन शिव मंदिराकडे आम्ही जातोय. गुरुद्वारा पुढच्या बाजूला आहे. प्राचीन शिव मंदिराकडे जात असताना अशा पद्धतीने इथे गरम पाण्याची कुंड आहेत आणि या गरम पाण्याच्या कुंडाच्या भोवती शिव मंदिराचा हा खूप सुंदर असा नजारा आहे. हे बघा, चारी बाजूने थंड हवा आहे, थंड पाणी आहे आणि त्याच्यामध्येच सुंदर असा हा नजारा शिव मंदिराचा. बम बम भोले. हा मंदिराचा मेन भाग. हे मंदिर आहे, शिव मंदिर. आणि या शिव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने वाफा निघतात. पलीकडच्या बाजूला जी नदी वाहते ना, ते नदीमध्ये थंड पाणी, एवढं थंड पाणी आहे की आपण त्याच्यामध्ये हात टाकू शकत नाही, एवढं थंड पाणी. आणि अलीकडे वाफा निघतात इथे. म्हणजे ही देवाची किती किमया आहे, किती लीला आहे. अशा पद्धतीने इथे हे गरम पाणी, त्याच्यामध्ये काही हरभरे वगैरे टाकून उबळायचा प्रयत्न करतात. आणि शिवशंकराची ही प्रतिकृती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अशी मांडलेली आहे. आणि शिवशंकराचे या मूर्तीच्या अवतीभोवती दादा प्रसाद देतात सर्वांना. शंकराच्या मंदिरापासून आम्ही बाहेर पडलोय. आता गुरुद्वाराकडे चाललोय. गुरुद्वाराकडे जाण्याचा हा रस्ता अतिशय निमुळता आहे. चारी बाजूने मार्केट आहे आणि याच्या आतमधून आम्हाला तिकडे जावं लागते. गरम हवा येते, वाफ येत आहे आणि इथून आम्ही गुरुद्वारामध्ये जातो. अगदी खूप अरुंद अशी पायवाट आहे. त्याच्यामध्ये इथूनही गरम पाण्याची कुंड आहेत वाटतं. इथे आम्हाला शूज वगैरे काढावं लागेल सगळ्यांना. बघूया आता, बाकीचे पण जात आहेत. आम्ही नाही शूज काढला. पुढे मेन याला आम्हाला शूज काढावं लागतील. पुढे बघूया इथं. हां, इथं गरम पाण्याची कुंड आहेत बघा. आणखी इथं गरम पाण्याची कुंड आहेत. वरी गुरुद्वारा आहे. आंघोळी करण्यासाठी सुद्धा आहे. हा, इथे सुद्धा खूप सुंदर असं गरम पाण्याचं मोठं कुंड आहे. बाहेरच्या भागामध्ये आम्ही जातोय आता. नदीवरून बांधलेला हा पूल आणि हा चारी बाजूने सुंदर असा नजारा. पर्यटक इथं आल्याशिवाय राहत नाहीत. वा, सकाळचा सुंदर असा मोसम आणि चारी बाजूने खूप सुंदर असा गुरुद्वारा. एका बाजूने नदी सुंदर वाहते, की बघा खूप खोलवर नदी आहे आणि सुंदर असा हा ठिकाण मणिकर्ण.
कसोल भाग आहे हा कसोलचा मेन मार्केट आहे। या भागामध्ये असा रस्ता जातो आणि या भागापासून आतमध्ये येतात आणि या भागापासून मणिकर्णला आतमध्ये गाडी जाते। मेन स्टँड आहे हे आणि उंच उंच अशी हे देवदार झाडी याच्यामध्ये हे कसोल नावाचं जे ठिकाण आहे ते खूप सुंदर असं ठिकाण आहे। त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी कुठेतरी थांबणार आहोत। चारी बाजूने खूप सुंदर हा असा माहोल, याच्यामध्येच मणिकर्ण कुल्लू मनाली हिमाचल प्रदेशची बस आहे, प्रवाशांना घेऊन जाते। आणि आता मी नाश्त्यासाठी थांबतोय, नाश्ता मिळेल इथे, नमस्ते धाबा म्हणून हा धाबा आहे, इथे नाश्त्यासाठी जातोय। याच्यासमोर नेचर पार्क कसोल आहे। त्या कसोलमध्ये नदीच्या किनारी खूप कॅम्पिंग चालते इथं आणि कॅम्पिंगसाठी देशभरातील लोक इथं या स्थानाला म्हणजे या कसोल या ठिकाणाला पसंती असते। पुढे गेल्यानंतर आम्हाला वेळ मिळेल तर आम्ही बघूयात, पण त्याच्या अगोदर नाश्ता करून घेऊयात। नाश्त्यासाठी गरम गरम इथे काय मिळतं ते बघूया, परंतु खूप सुंदर ठिकाण आहे। पण मणिकर्ण कसोल या ठिकाणी जाऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मणिकर्णमधून जी नदी येते त्या नदीच्या या प्रवाहाच्या कडेला आम्ही थांबलेलो आहोत। या प्रवाहाच्या कडेने सुंदर असे नजारे आहेत। बाकी मंडळी सगळी फोटो सेशनमध्ये व्यस्त आहे। हा नजारा कसा आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी। कसोलच्या भागातला हा नजारा आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे हा। आता काही दिवसात बर्फवृष्टी झाल्यानंतर या पहाडांवरती बर्फ असणार आहे आणि या कसोलच्या याच भागामध्ये कॅम्पिंग चालू असते। निसर्गाने भरभरून दान दिलेलं असं हे कसोल हिमाचल प्रदेश। आम्हाला योग आला फिरण्याचा, भविष्यात कधी येऊ नाही येऊ, परंतु सर्व भाग आम्ही कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत।